नमस्कार, मराठी परंपरामध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे ना आपल्याला मोहनपुरी करायची आहे। तर हे बघा, मी 1 वाटीभर मैदा घेतला आहे। आता तो मैदा आपण चाळून घेऊ आणि आता त्याच्यासाठी मी हे बघा, त्याच्यासाठी ना आपल्याला तूप घालायचे आहे। तर तूप आहे ना असं चोळून घ्यायचं चांगलं। गरम तूप टाकलं मी, तर आपण चमच्यानं हलवून घेऊ त्याच्यासाठी। आणि नंतर थंड झालं ना मग हातानं हे बघा मस्त असं त्याला तूप चोळून घ्यायचं। तूप एकदम असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मस्त असं त्याला हे आलं पाहिजे। असं सगळं तूप त्याला मिक्स झालं पाहिजे, असं चोळून घ्यायचं। हे बघा, आणि आता त्याचा गोळा बांधला पाहिजे, असं आपण बघून घेऊ। हे बघा असं मस्त गोळा झालाय। आता आपण मळून घेऊ, थोडं थोडं पाणी टाकून। थोडं पाणी टाकून आपल्याला थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, चिमूटभर। मिठानं त्याला गोडी जास्त येते, त्याला गोड पदार्थामध्ये थोडं मीठ घालायचंच। आणि आता थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। चपातीपेक्षा थोडं निबर मळायचं। आपलं चपातीचं एकदम नॉर्मल पीठ असतं। चांगलं मळून घ्यायचं असं। आता काय करायचं, आता आपण पाक करून घेऊ। ही बघा, तेवढी वाटी मैदा घेतला आणि तेवढीच वाटी साखर घेणार आहे मी। आता आपण पाक करून घेऊ आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचे। हे बघा लगेच हे घेऊ का, 4 भाग करू। आता आपल्याला याच्या 4 पोळ्या करायच्या। आपल्याला ते चपात्या लाटून घ्यायच्या, लय जाड पण नाही लय पातळ पण नाही, असं लाटायचं आहे। हे बघा 4 चपात्या आपल्या लाटून झाल्या। तर हे बघा चपाती मी अशी लाटली आहे। हे बघा लय जाड पण नाही बारीक पण नाही। आता आपल्याला काय करायचं, तर त्याला तूप लावून घ्यायची, तुपाचं लेयर लावून घ्यायचं। ते बघा असं तूप सगळं गावठी असलं तर गावठी लावा, आणि दारडा असलं तर दारडा लावलं तरी चालेल। कोणाला गावठी आवडत नाही।
आता आपण त्याच्यावर मैदा लावून मैदा नसला तर कॉर्नफ्लॉवर लावलं तरी चालेल. हे 4 चपात्याला सरपाला लावून घेऊ आपण आता. ही बघा दुसरी. सगळं एकसारखे अशा हातून त्याला असं तुपाची लेअर लावून घ्यायची. बघा असं सर्वांना असं छान असं लावून घ्यायचं म्हणजे लेअर छान येते. आणि कॉर्नफ्लॉवर लावायचं नसेल, कॉर्नफ्लॉवर असं आवडत नसेल तर आपलं मैदा लावायचा. हे बघा अशी एकदम छान अशी लेअर लावून घ्यायची तुपाची, म्हणजे त्याला लेअर छान येते. हे बघा सर्वांना आपल्याला तूप लावून झालंय. आता आपण सर्वांना थोडा मैदा वरून लावून घ्यायचा. मैदा असं लावून घ्यायचा म्हणजे त्याला लेअर छान येते. हे बघा असं चोळून घ्यायचं सगळीकडे. आणि आता याची घट्ट याची गोळकुटी करायची. आता आता घट्ट याची एकदम दाबून त्याची गोळकुटी बनवायची आपल्याला. लेअर छान येते. आता कलर वगैरे मी नाही टाकला, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे कलर टाकायचा. जेवढी आपल्याला अशी थोडी लांब करता येईल तेवढी करून घ्यायची. अशी गोळकुटी घट्ट करायची अशी एकदम. आता आपण पाक बघू झाला का. आपण त्याला उतरून ठेवू. अशी छोटे छोटेच कट करायचे. अशा अशा मापात आपल्याला कापायच्या. लय मोठ्या पण नाही, लय छोट्या पण नाही. अशा कापून घ्यायच्या. कापून झाले तर आपल्याला ना आता हे कापले ना तर याला असा आकार द्यायचा आहे आपल्याला. असं मोठा आकार द्यायचा आहे. सर्वांना आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा. म्हणजे ही लेअर बघा अशी. आता आपल्याला तळल्यावरच कळेल. अशी लेअर येईल ना तर असं थोडंसं बोटानं दाबून घ्यायचं. आणि हे तळताना ना गॅस तेल तापलं ना गॅस बारीक ठेवूनच तळायचं. असं दाब देऊन घ्यायचा वरतून थोडा. हे बघा आता तेल तापलंय आपलं.
नॉर्मल तेल ठेवायचं गरम तेलने. आणि आता आपली मोहनपुरी ना आपण एक एक टाकून कमी गॅसवर तळून घ्यायची. जेवढी बसेल तेवढी सोडून घ्यायची आणि बारीक गॅसवर तळायची. लय फुल गॅस नाही करायचा आहे. आता आपले मोहनपुरी तयार आहे. आता आपण काढून घेऊ. हे बघा कशी छान मस्त अशी त्याला लेअर आली. हे बघा त्याचे पदर पण असे मस्त कसे छान सुटले. आता आपण सगळी अशी बनवून घेऊ. हे बघा कशी मस्त छान त्याला लेअर आली आहे आणि छान मस्त अशी दिसते बघा. आता आपण ही सगळी अशी तळून घेऊ. पाकामध्ये ना मी काही म्हणजे कलरने टाकला, थोडीशी हळद टाकली आहे. बघा आपण त्याच्यात टाकून घेऊ. असं थोडेसे आपण कलर त्याला थोड्या भिजून देऊ आणि नंतर काढू. त्याच्यामध्ये पाक पण मुरला पाहिजे आणि छान अशा हे बघा अशी मोहनपुरी नक्की करून बघा, नक्की खाऊन बघा. माझी मोहनपुरी कशी झाली नक्की सांगा. कमेंटमध्ये पण सांगा. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. धन्यवाद. हे बघा तुम्हाला खाऊन दाखवते. दाखव बाई खाऊन. छान आहे का?